शेतकऱ्यांना बघू शकता आपली हळद हे काढणं झालेली आहे आणि काढून उकडण्यात पण आलेली आहे. बघू शकता एवढा मोठा ढग दिसत आहे आपल्याला. हे बंडा आहे आणि इकडे शेंग आहे पहा. तर यामध्ये आपल्याला टोटल यावेळेस हळद हे निघालेली आहे 300 क्विंटल आणि त्यानंतर काही सर्व पण निघालेलं आहे. पण टोटल आपल्याला हळद हे 300 क्विंटल हे झालेली आहे आणि रान ह्याच रानात आपल्याला 300 क्विंटल हळद निघालेली आहे. बघू शकता हे रान कशा प्रकारे हे बघा. हे अशा रानात आपल्याला ही हळद एवढी झालेली आहे. हे बघा एवढा मोठा बंडा इकडे हे दिसत आहे, हे बंडा आहे आणि हे शेंग इकडे बघू शकता. आता वेळेसचा तर आपल्याजवळ व्हिडिओ नाही आहे, तेव्हा व्हिडिओ बनवू नाही शकलो. पण हे बघू शकता हे बंडा अशा प्रकारे होता आपला आणि हे बघा अशा प्रकारे हे बंडा निघालेला आहे आपला आणि इकडे शेंग आहे. आता शेंग थोडीशी चिंबून गेली, चांगली लांब पण झाली होती आणि फुगली पण होती बरीच. हे बघा अशा प्रकारे आहे. हे बघा अशा प्रकारे ही शेंग होती आपली. बरीच लांब झाली होती, हे बघू शकता. आता थोडीशी चिमलेली आहे उकडल्यामुळं. तर असं असते शेतकऱ्यांना, आपण जर योग्य नियोजन केलं आणि टायमावर त्याची काळजी घेतली, जशी पाहिजे तसं त्याला खतपाणी दिलं टायमावर, तर नक्कीच आपल्याला 100% हे हळद उत्पन्न कोणतंही चांगलं होणार. हळद हे चांगलीच होणार. आता हे तुमच्यासमोर प्रत्यक्षात उदाहरण दिसत असेल तुम्हाला. हे बघा आम्हाला ह्याच रानात आता हे जवळपास 2 एकरच्या जवळजवळ आहे पूर्ण टोटल. हे इथून ते इथपर्यंत या खांब्यापर्यंत 2 एकरच्या जवळजवळ आहे. तर या 2 एकरामध्ये आपल्याला एवढी हळद झालेली आहे. 300 क्विंटल म्हणजेच एकरी आपल्याला 150चा ॲव्हरेज हा निघालेला आहे. आता वाळून किती होते भाऊ, 60 ते 65च्या जवळजवळ होते आपल्याला.